औरंगाबाद जालना विधान परिषदेचे भाजप महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट आपल्यासोबत आहेत। आज जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। काय सांगाल, आज जे आहे ते थोड्या वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। खरं तर आज तुमची परीक्षा आहे। या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवल्या जाते आणि ही निवडणूक लढवत असताना संख्याबळ अगदी मोठ्या प्रमाणात आहे। बहुमताचं या ठिकाणी त्या गणित बसलेलं आहे महायुतीचं आणि त्याच्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये मतदान होईल आणि जास्तीत जास्त मतं आम्हाला त्या ठिकाणी पडतील। आपण बघतोय 2 जिल्ह्यात मिळून जे आहे ते 637 मतदार आहेत। काय वाटतं कितीपर्यंत आकडा जाईल तुमचा? 637 मतदान आहेत दोन्ही जिल्हे मिळून आणि मतदान हे जास्तीत जास्त मतदान होईल आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच आमचं जे आकडा आहे, महायुतीचा जो आकडा आहे मतदारांचा, त्यामध्ये नक्कीच प्लस मतदान त्या ठिकाणी होईल। महायुतीच्या मतदानात इतर मतदान प्लस होईल म्हणतात, म्हणजे महाविकास आघाडीचं काय मतदान मिळेल? इतर जे अपक्ष मतदार आहेत, काही इतर पक्षांचे मतदान आहेत, ते त्या ठिकाणी विजयाच्या दिशेनं जर चित्र दिसत असेल तर त्या ठिकाणी तिथं मतदार वळला जातो आणि तो मतदार आमच्याकडे वळेल आणि नक्कीच आम्हाला प्लस मतं पडतील। 2 दिवसापूर्वी जे आहे ते तुमचं एक मॉक ड्रिल झालं होतं, त्यात असा दावा करण्यात आला होता की जवळपास भाजप आणि महायुती 500+ क्रॉस कराल। तेच चित्र मी अगोदर बोललो त्याप्रमाणे महायुतीचं त्या ठिकाणी ज्यावेळेस आमचं एक सभा झाली, सर्व नेते त्या ठिकाणी आलेत, तर त्यांच्यावर विश्वास ठेवून इतरही मतदार आमच्या त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच ते शिल्लक मतदान त्या ठिकाणी नक्कीच दिसलं। साधारणपणे हे आकडा सगळा कितपर्यंत जाईल आज? आमचे 450+ हा हे महायुतीचं गणित आहे आणि ते मतदान पडून त्याच्यावर नक्कीच शिल्लक मतं त्या ठिकाणी पडतील। असं झालं तर विजय निश्चित आहे असं म्हणताय तुम्ही? विजय निश्चित आहे, स्पष्ट दिसतंय, विजय निश्चित आहे। निश्चित आपण बघतोय भाजप महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट आपल्यासोबत होते आणि 450च्या वर मतदान आम्हाला पडेल आणि आमचा विजय निश्चित आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।